कोतोली बस स्थानकावर स्वच्छतागृह नाही. दररोज शेकडो प्रवासी, ग्रामीण भागातील नावाजलेली मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी भाजीपाला विकण्यासाठी येणाऱ्या महिलांची मोठी वर्दळ आणि 25 गावांशी जोडलेली नाळ असणाऱ्या या कोतोली बस थांबा चौकात अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहच नाही. याकडे कोतोली ग्रामपंचायत आणि एस.टी. महामंडळाचे सक्षम दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. पन्हाळा तालुक्यातील कोतोली ही मोठी बाजारपेठ असून येथे दररोज शेकडो प्रवासी आणि भाजीपाला, फळे, इतर साहित्य विक्रीसाठी येणाऱ्या महिलांची मोठी वर्दळ असते. कोतोलीशी संबंध असणाऱ्या किमान 25 गावातील लोकांचा राबता दररोज या स्टँडवर असल्याने आरोग्याशी थेट संबंध असणारा स्वच्छतागृहाचा प्रश्न कोण सोडवणार हा यक्षप्रश्न नागरिकांसमोर उभा असून कोतोलीचा मंगळवारचा आठवडी बाजार स्टँडवर न भरता ग्रामपंचायत आवार आणि मेन रोडवर भरत असतो. मात्र त्या दिवशी स्टँडवर प्रवाशांची, खरेदीदारांची प्रचंड गर्दी असते. इतर दिवशी सकाळपासून भाजी विक्रीसाठी बसणाऱ्या महिला आणि प्रवाशांची कुचंबना ठरलेलीच असते. नैसर्गिक विधीसाठी वणवण करावी लागते. महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, पण सोयीसुद्धा कोणालाच नाही. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 जून 2026 पासून राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कॅन्टीन चालकांवर कारवाईचे अधिकार एस.टी. महामंडळाला दिले आहेत. मात्र कोतोलीसारख्या मोठ्या गावात स्वच्छतागृह तर सोडत साधे प्रवासी निवारा शेड देखील एस.टी. महामंडळाने आजवर उपलब्ध करून दिलेले नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य फक्त कागदावरच राहिले की काय असं म्हणण्याची आता वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोतोली.